नमस्कार, माझं नाव प्रतीक जाधव आहे आणि या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये मेन्यू कार्ड डिझाइन करायला बघायचं आहे. त्याच्यामध्ये 2 पेजेस मी डिझाइन करणार आहे बेसिकली. सो ते 2 पार्टमध्ये आपण डिव्हाईड करायचं आहे. पार्ट 1 मध्ये आपण फ्रंट पेज बघायचं आहे आणि पार्ट 2 सेकंडमध्ये आपण सेकंड पेज म्हणजे त्याचं जे बॅक पेज आहे ते आपण बघायचं आहे. ओके. सो मी या ठिकाणी पहिल्यांदा फोटोशॉप चालू करतोय. ओके. सो मी ह्यामध्ये पहिल्यांदा A4 पेपर घेतोय. आपल्याला A4मध्ये हे करायचं आहे, डिझाइन करायचं आहे. सो मी या ठिकाणी A4 घेतलेला आहे. आणि या ठिकाणी इंचेस घेतो. ओके. बाकी मी अदर काही चेंजेस करत नाही. आता ॲक्चुअली आपल्याला प्रिंट काढायचं नाही आहे. त्याच्यामुळे मी RGB ठेवतो आणि जर तुम्हाला प्रिंट काढायचं असेल तर तुम्हाला नेहमी CMYK ठेवायचा आहे. ओके. सो मी बेसिकली ह्या ठिकाणी क्रिएट करतो. क्रिएट केल्यानंतर आपला हा आता आर्टबोर्ड आलेला आहे. आता आपण याच्यावरती काम करायला चालू करायचं आहे. ओके. सो बेसिकली आपण पहिल्यांदा बॅकग्राऊंडसाठी एक कलर चूज करूया. ज्याच्यामध्ये मी ग्रेनाइट यूज करणार आहे. ओके. सो मी याच्यामध्ये कोणते 2 कलर्स घेणार आहे. सपोज मी एक बेसिकली मी हा एक कलर घेईन ऑरेंज आणि अदर सेकंड असेल तर मी त्याला थोडासा येलोइश शेडमध्ये त्याच शेडमध्ये शक्यतो मी हा कलर घेईन. या ठिकाणी मी 2 कलर्स यूज केलेत. या ठिकाणी एक ब्लँक लेयर घेतो नवीन, ग्रेडियंट टूल घेतो. जी प्रेस केल्यानंतर ग्रेडियंट टूल येतं. इथे जे तुमचे 2 जे कलर्स असतात ते तुम्हाला कुठे भेटतात ह्याच्या आतमध्ये गेला तर इथं बेसिक्समध्ये इथं तुम्हाला स्टार्टिंगला भेटून जातात. ओके. सो मी इथं ड्रॅग केलं. ड्रॅग केल्यानंतर काय झालं, की मला अपोझिट कलर्स हवा म्हणजे हा कलर ऑरेंजचा तुम्हाला आउटसाइडला हवा आहे. सो मी या ठिकाणी करतो रिव्हर्स करतो. रिव्हर्स केल्यानंतर मला हा पॅलेट मिळेल. ओके. आता ही माझी बॅकग्राऊंड क्रिएट झाली. आता याच्यामध्ये मी एक टेक्स्चर ॲड करतो. मी ऑलरेडी काही इमेजेस वगैरे डाउनलोड करून ठेवलेले आहे. सो मी एक टेक्स्चर घेतो. आता एखादं तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, एखादं तुम्ही ज्यावेळी टेक्स्चर घेताय, त्यावेळी हे टेक्स्चर आहे तुम्हाला स्केल कधीच करायचं नाही. स्केल केल्यामुळे काय होतं, की 2 हे होतात त्याच्यामध्ये. एकतर ते पिक्सेलेट होतं आणि पिक्सेलेट झाल्यामुळे काय होतं, की ते खराब दिसतंय. ही फर्स्ट थिंग आणि सेकंड थिंग काय, की हे लाईन्स वगैरे भरपूर ह्याच्यामध्ये मोठे दिसतात, लाऊड दिसतात आणि काय होतं, की मग समोरचा ऑब्जेक्ट हायलाइट होण्यापेक्षा बॅकग्राऊंडच हायलाइट होते. सो नेहमी लक्षात ठेवायचं ज्यावेळी पण तुम्ही एखादी बॅकग्राऊंड घ्याल त्याला स्मॉलच ठेवायचा. त्याच्या कॉपीज काढून घ्या त्याच्या. ओके. सो मी कॉपीज काढली. पुन्हा मी त्याचे खालती कॉपीज काढतो. अल्ट पकडून मी ड्रॅग करावे. हवा असेल तर तुम्ही त्याला प्रॉपर करू शकता. त्या ठिकाणी मी पुन्हा 2 सिलेक्ट करतो. शिफ्ट पकडून मी सिलेक्ट कराले. दोन्ही सिलेक्ट केल्यानंतर खाली मी बॉटमला जॉइन करतो. आता जॉइन केल्यानंतर हे जे सगळे बीजीस आहेत, हे मी सगळे बीजीस सिलेक्ट करतो. कसं सिलेक्ट केलं? एक कंट्रोल पकडून पण तुम्ही सिलेक्ट करू शकता बेसिकली. अशा प्रकारे म्हणजे सगळे सिलेक्ट होतात किंवा काय करायचं, हे फर्स्टवाला पकडायचं आणि डायरेक्ट लास्टवाल्याला जायचं आणि शिफ्ट पकडायचं आणि क्लिक करायचं. म्हणजे आधी मधले जे पण आहेत, ते सगळे सिलेक्ट होतात. सो मी सिलेक्ट केलेले तर आहेत. आता मी फक्त कीबोर्डवरती कंट्रोल ई प्रेस करतो म्हणजे मर्ज होतात. मर्ज झाल्यानंतर या ठिकाणी मी त्याला ब्लेंड ऑप्शन थोडाफार चेंज करतो. मी हा ब्लेंड ऑप्शन ठेवतो. कोणता कलर बनवायला. ओके आणि थोडीशी ओपॅसिटी स्लाइटली कमी करतो. ओके. आता मला इमेज घ्यायचा आहे. मी इमेज पण ऑलरेडी काही ChatGPTवरून क्रिएट करून घेतलेले आहे. त्याच्यामधली मी ही इमेज क्रिएट करून घेतो. ओके. सो मी बेसिकली याच्यामध्ये इथं मी इमेज घेतलेलं आहे. आता मला याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे. बॅकग्राऊंडसाठी इकडे वेगवेगळे टूल्स आहेत रिमूव्ह करण्यासाठी. पण जर तुम्ही 2026 AI व्हर्जन जर वापरत असाल लीगली, तर या ठिकाणी तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणून ऑप्शन येतोय. सो तुम्हाला ते प्रॉपर करून देते. तुम्ही त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला मिळून जाईल प्रॉपरली. ओके. ह्या ठिकाणी ते प्रॉपरली कट केलेलं आहे. तुम्ही जर बघू शकता एकदम कट टू कट एकदम प्रॉपर फिनिशिंग त्याला ते आलेलं आहे. आता का आलेलं आहे? कारण बॅकग्राऊंड सिंगल कलरमध्ये होती. त्याच्यामुळं रिमूव्ह बॅकग्राऊंड केल्यामुळे प्रॉपरली एक कलर गेलेला आहे. पण काही वेळेला मल्टिपल्स कलर्स असतात बॅकग्राऊंडला लाईक सपोज की मागं झाड आहे किंवा व्हॉटएव्हर एक 4-5 कलर्स आहेत. तर त्यावेळी थोडेसे कॉम्प्लिकेशन्स येतात. मग त्यावेळी तुम्हाला पेन टूल वगैरे यूज करून ते काम करावं लागतं. ओके. सो मी या ठिकाणी पहिल्यांदा आणि थोडंसं स्केल करतो कॅरेक्टर आणि थोडंसं आउटसाइडला काढतो. डन. मी एक इमेज सेट केलेलं आहे. ओके. आता ह्या ठिकाणी मी काही टेक्स्ट मी ऑलरेडी काही टाइप करून ठेवलेला आहे. याच्यामधलं मला टेक्स्ट वगैरे यूज करायचा आहे. सो बेसिकली मी या ठिकाणी पहिल्यांदा मेन्यू कार्ड हा मी टेक्स्ट घेतो. कॉपी केला. टेक्स्ट टूल घेतला. क्लिक करतो आणि पेस्ट करतो. जो काही माझा आहे तो. ओके. ते काय केलं मी टेक्स्ट टूल तिथे कॉपी केलं. टेक्स्ट टूल घेतला. नॉर्मली क्लिक करायचं तर ज्यावेळी पण टेक्स्ट यूज करायचं त्यावेळी लेयर नवीन घेण्याची गरज नाही. डायरेक्टली तुम्हाला काय करायचं कंट्रोल व्ही करायचा म्हणजे इथं पेस्ट झालं. आता मला काय करायचं व्हाईट कलर पाहिला आहे. मगाशी इथं ऑरेंज आणि येलो कलर होता. सो कीबोर्डवरती फक्त डी प्रेस केल्यानंतर इथं ब्लॅक अँड व्हाईट कलर येतात म्हणजे डिफॉल्ट कलर्स येतात. याच्यामध्ये मी तो ब्लॅक कलर घेतो. थोडंसं साईडला अजून थोडं बाहेर सरकवतो. आता ह्या ठिकाणी थोडासा फॉन्ट आपल्याला बघायला पाहिजे की कोणता फॉन्ट ठेवता येईल आपल्याला. सो मी जातो विंडोमध्ये जाऊन कॅरेक्टर पॅनल ओपन करतो. कॅरेक्टर पॅनल ओपन केला तर थोडंसं आपण रिसर्च करूया फॉन्टवरती. मल्टिपल फॉन्ट्स आहेत माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल. सो त्याच्यामधून आपण एक चूज करायचं. खालून पण करू शकता, वरून पण करू शकता. जर टेक्स्ट टूल घेतला असेल तर. और इथून पण करू शकता. शक्यतो कॅरेक्टर ओपन ठेवा आणि इथूनच सवय लावा. ओके. सो मी खालती स्क्रोल करतो. मला ॲक्चुअली हा बेस्ट वाटतो. सो मी हा फॉन्ट घेतो. जो ऑलरेडी मी रिसेंटली यूज केला त्याच्यामुळे मला तो लगेच मिळाला.
ओके. ह्या ठिकाणी मी त्याला थोडंसं स्केल करतो आणि ते जे 30 पडले हे मी नेहमी 0 ठेवतो. म्हणजे काय होतं 2 जे लेटर्स आहेत त्याच्यामधले डिस्टन्स चूज करते. थोडंसं मोठं करेन आणि जे कार्डवाला वर्ड आहे तो मी कार्डवाला कट करतो. यातून कट करण्यासाठी काय केलं आतमध्ये गेलो कंट्रोल एक्स केलं म्हणजे कट झाला आणि अल्ट पकडून खाली ड्रॅग करतो आणि डबल क्लिक करून पेस्ट करतो याच्यामध्ये. सो या ठिकाणी त्याच्यामध्ये मी 2 लेयर्स वेगवेगळे केले. का केले? बेसिकली मला ईझी पडते की तिथल्या तिथे त्याला मॉडिफाय म्हणजे वर-खाली करण्यासाठी किंवा त्याला थोडंसं हे करण्यासाठी म्हणजे मॉडिफाय करण्यासाठी इन शॉर्ट. तुम्ही एंटर मारून खाली पण घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. पण मला सवय असेल सो त्याच्यामुळे मी तशा प्रकारे ते केलेलं आहे. आणि काय केलेलं आहे कारण 2च वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये. जर लाईन्स वगैरे असतील तर मला ते एंटर मारून खाली घ्यावंच लागलं असतं. पण 2 वर्ड्स असल्यामुळे ते डायरेक्टली काय केले कट आणि पेस्ट केलेलं आहे. म्हणजे सेकंड लेयरमध्ये केलेलं आहे. ओके. सो आता हे झाल्यानंतर मी काय करतो ह्याला स्लाइटली काय करतो ह्याचीच मी अल्ट पकडून कॉपी काढतो किंवा काय करायचं दोन्ही लेयर इकडे ह्या ठिकाणी सिलेक्ट केलं कीबोर्डवरती कंट्रोल जे प्रेस केला की इथे 4 लेयर्स होतात. म्हणजे खालचे 2 आणि वरचे 2 सेम त्याच्यावरतीच आहेत. ओके. सो मला काय करणार खालचे दोन्ही पण सिलेक्ट केले आणि स्लाइटली थोडंसं खाली सरकवतो. ओके. खाली सरकवल्यानंतर मी ह्या काय करतो दोघांना आपण व्हाईट कलर देतो. कसा देणार आता खाली कलर आहे. लाइक म्हणजे कुठला बॅकग्राऊंडला कलर आहे. सो कीबोर्डवरती कंट्रोल बॅकस्पेस प्रेस करणं, इथं पण कंट्रोल बॅकस्पेस प्रेस करणं. म्हणजे मला या ठिकाणी असा एक शेड मिळाला. ओके. आता मी काय करतो या ठिकाणी थोडंसं जो रेडवाला आहे ब्लॅकवाला जो आहे त्याला मी कंट्रोल पकडून सिलेक्शन दिलं अशा प्रकारे. नवीन लेयर घेतो, ब्रश टूल घेतो आणि हा एक शेड घेतो ऑरेंज शेड आणि काय करतो थोडंसं स्लाइटली मी खालून फक्त फिरवतो या ठिकाणी स्मूथ ब्रश घेतो आणि नकळत फिरवतो. ओके. या ठिकाणी अशा प्रकारे. ओके. म्हणजे मी काय केलं इथे केला की वेगळाच शेड होतो. मी तर बघितला तर कळून येईल तुम्हाला. सेम प्रोसेस मेन्यूला पण करतो. नवीन लेयर घेतो. नवीन लेयरची शॉर्टकट आहे कंट्रोल शिफ्ट एन आणि एंटर मारायचं. देन ब्रश टूल घ्यायचा आणि जस्ट खाली फिरवायचं. ओके. म्हणजे थोडंसं मी त्याला स्लाइटली हे दिलं डेप्थ दिलं. हां. ओके. त्याच्यानंतर मी आता पुन्हा जातो तर इंडियन ट्रॅडिशनल टेक्स्ट टूल घेतो, कॉपी करतो. टेक्स्ट टूल घेतो, पेस्ट करतो. या ठिकाणी मी हा फॉन्ट यूज करत नाही आणि या ठिकाणी मी दुसरा फॉन्ट यूज करतो जो की इथं ऑलरेडी मी काही इन्स्टॉल्स करून ठेवलेलं आहे. आय थिंक मला वाटतं की हा करूयात. एक लक्षात ठेवा तुम्ही कुठली पण डिझाइन करत असाल त्यावेळी तुम्हाला काय करायचं जास्तीत जास्त तुम्हाला 2 फॉन्ट यूज करायचे आणि जर वाटलं तर तुम्हाला 3 फॉन्ट यूज करायचे आहेत. पण 3च्या वरती शक्यतो कधीही जास्त फॉन्ट्स यूज करायचे नाहीत. ओके. हे नेहमी लक्षात ठेवा. आता मी जे टाइप केलेलं आहे, हे जस्ट बंद करतो. जरा थोडं स्लाइटली खाली घेतो. आता काय झालंय मागची बॅकग्राऊंड थोडीशी म्हणजे काय झालं की मागच्या बॅकग्राऊंडमुळे टेक्स्ट दिसत नाहीये. सो मी काय करतो बॅकग्राऊंडच्या लेयरला इथं लेयर मास्क मी ॲड करतो. ब्रश टूल घेतो, ब्रशची थोडीशी साईज वाढवतो. ओके. आता इथं व्हाईट आहे म्हणल्यानंतर इथं आपल्याला कुठला घ्यायचा ब्लॅक कलरवरती घ्यायचा. कीबोर्डवरती एक्स प्रेस केल्यामुळे ते कलर स्वॅप होतात. ओके. आणि ब्रशची ओपॅसिटी थोडीफार कमी करू 50%च्या आसपास. थोडंसं मी ब्रश इथं फिरवाले. मग तुम्हाला जाणवून येईल की काय व्हायला इरेज करावले मी. फक्त इरेज करताना सगळे मी इरेज करत नाही. ज्या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी मी थोडंफार इरेज करत आहे. नॉमिनल. ज्या ठिकाणी टेक्स्ट नाही त्या ठिकाणी मी इरेज करतच नाही. ओके. या ठिकाणी थोडासा टेक्स्ट होता त्याच्यामुळे थोडंफार इरेज केले जेणेकरून तो टेक्स्ट उठून दिसेल. ओके. आता काय करतो आता मला बाकीचा टेक्स्ट काय बघूयात. मेन्यू कार्ड तर आपण टाकलेलं हे पण टाकलेलं ठीक आहे. लोगो आहे. सो मी ते सोडून देतो नंतर बघूया. आता काय म्हटलं ओपन एव्हरीडे 3 PM टू 10 PM डिलिव्हरी ऑन रिझर्वेशन आणि नंबर दिलेला आहे. सो आपण हे ॲक्च्युअली बघायला गेलं तर तसं इम्पॉर्टंट आहे. सो मी काय करतो एक बॉक्स घेतो आणि बॉक्स घेऊन एक बॉक्सच ड्रॉ करतो बेसिकली याचा. नवीन लेयर घेतो कंट्रोल शिफ्ट एन शॉर्टकट आहे ह्याच्या आतमध्ये हा कलर घेतो थोडासा रेडिश थोडासा सपोज वाला नवीन लेयर घेऊन कलर हे केला त्याच्यामध्ये. आता ही लेयर ऑब्जेक्टच्या खाली असल्यामुळे काय झाली की वरती अशी दिसली ती खाली त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि फक्त ह्यालाच मी काय करतो कंट्रोल जे केलं आणि ह्याला मी देतो व्हाईट कलर त्याला आणि साईडचे थोडंसं खाली सरकून ना लेयर खाली टाकले आणि थोडंसं ओके. म्हणजे मी त्याला एक स्ट्रोक दिल्यासारखा एक प्रकार केलेला आहे. हवा असेल तर करा नाहीतर काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता हे झाल्यानंतर मी काय करतो मला वाटते की हा एक सिंगल कलर न ठेवता आपण काय करू याला ग्रेडियंट दिव्यात किंवा सपोज मी ग्रेडियंट टूल घेतला त्याच्या आतमध्ये गेलो मी इथं मी ग्रेडियंट घेतला जस्ट ड्रॅग करतो. ड्रॅग केल्यानंतर मला तो व्हाईट कलर नको सो मी काय ह्याच्यावरती डबल क्लिक करणार म्हणजे इथं पॅलेट ओपन मी थोडासा डार्क कलर करूया या ठिकाणी. मी डार्क शेड केलेला थोडासा. ओके. प्रेस करतो. ठीक आहे. मला आता हा कम्फर्टेबल आहे. म्हणजे या ठिकाणी मी अशा प्रकारे ड्रॉ केलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करूयात आपण की जो काही टेक्स्ट होता लाईक ओपनवाला मी पहिला करतो कॉपी. आलो टेक्स्ट टूल घेतो आणि पेस्ट करतो.
ओके. हे तर बॅकस्पेस प्रेस केला. आता मला सवय आहे, मी काय करतोय डायरेक्टली कट करतोय. ओपनला वेगळंच करतो आणि खाली मी त्याची अल्ट पकडून ड्रॅग करून त्याच्या आतमध्ये पेस्ट केले. ओके. आता दोघांना पण मी कंट्रोल की करून थोडंसं लहान करतो. लहान केलं, सपोज मी त्याची एक साईज एवढी ठेवली. हां, आता बघायला गेलं तसं ओपनपेक्षा एव्हरीडे 3 पीएम टू हे मी पहिला स्पेस काढून टाकतो. ओके. हे असं इम्पोर्टंट 2 मिनिट. हां. हे ओपनपेक्षा बघायला गेलं तर तसं हे इम्पोर्टंट आहे. ओके. सो मी काय करतो, ह्याच्या आतमध्ये जातो. सेमी बोलच्या जागी मी ह्याला एक्स्ट्रा बोल करतो. सो थोडंसं ते हायलाइट होईल, थोडंसं स्केल करतो. ओके. हे झालं ओपनचं. आता अजून काय टेक्स्ट होता डिलिव्हरीवाला. आम्ही करतो कॉपी. इथनं मी ओपनवाली कॉपी करणार, डबल क्लिक करणार, पेस्ट करणार. सेम प्रोसेस, जो नंबर आहे तो इम्पोर्टंट आहे, सो कंट्रोल सी. फर्स्टवाला टूल घेऊन डबल क्लिक करून पेस्ट करतोय. ओके. सो बेसिकली हे असे 2 मी ह्या ठिकाणी हे केलं. थोडंसं स्लाइटली खाली सरकवतो. आता मला जर वाटते की हा बॉक्स थोडा मोठा झालाय. सो ह्याच्यामध्ये मी कंट्रोल टी प्रेस करून ह्याला थोडंसं साइडनी हे करतो. काय झालं? सॉरी, मी ग्रेडियंट केलं चुकून. हं. अच्छा. मी थोडंसं साइडनी हे आता आय थिंक बरोबर आहे. हां, आता हे पण मला वाटतं लई मोठं झालंय. सो मी सगळ्याला मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट कसं करताना बघा, ज्यावेळी तुम्ही इथं सिलेक्ट करताय त्यावेळी शिफ्ट पकडा. शिफ्ट पकडल्यामुळे काय होतं, इथं मल्टिपल आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकतोय. आणि जर तुम्हाला इकडे तसे मल्टिपल करायचे असतील, तर तुम्हाला कंट्रोल पकडायचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके. सो मी ह्या ठिकाणी शिफ्ट पकडून सिलेक्ट करतोय. आय थिंक बरोबर आहे. ठीक आहे. आता ह्यानं थोडंसं अजून खाली घेतो. मला वाटतं बॉक्स अजून लहान करायला पाहिजे. ठीक आहे, आता असू दे. ओके. आणि डबल क्लिक करून इथं मी जस्ट डॉट्स प्रेस करतो. साईज कमी करतो आणि साइड करून वरती सरकवतो. ओके. आता ह्या ठिकाणी ह्याला मी देतो, हा येलो शेड देतो. वरती आहे त्याच्यामुळे मी काय करू, सिलेक्ट करायला लेयर आणि कीबोर्डवरती अल्ट बॅक स्पेस. ओके. हे अशी मी एक शेड केलेली आहे. आता हे झाल्यानंतर सॉरी, आता हे झाल्यानंतर गुड फूड, गुड टेस्ट आणि गुड मूड हा टेक्स्ट त्याचं मी करतो कॉपी. याचीच अल्ट पकडून कॉपी करतो, डबल क्लिक करून पेस्ट करतो. पेस्ट करून ह्याला मी करतो स्केल. देणार मी ह्याला डी. बघा इथं आता 2 कलर्स आहेत, येलो आणि आय थिंक ब्राउन कलर आहे. सो मी कीबोर्डवरती फक्त डी प्रेस करतो. डी प्रेस केल्यामुळे काय होतं, डिफॉल्ट कलर्स येतात आणि कलर फिल करतो. ओके. आणि थोडंसं मायनस एक मला वाटतंय मायनस एक मी एक 20 करतो. -20 करूयात. थोडंसं अजून जवळ येतील ते. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा बोलच्या जागी तर ब्लॅक करतो आणि थोडंसं डिस्टन्स कमी करतो. कसं करणार, सगळं सिलेक्ट करणार, कीबोर्डवरती अल्ट पकडणार आहे, अप एरो प्रेस करणार, अप आणि डाऊन एरो. डाऊन एरो प्रेस केल्यानंतर 2 लाईनमधलं डिस्टन्स हे जास्त वाढतंय आणि अप एरो प्रेस केल्यानंतर कमी होते. हे नेहमी लक्षात ठेवा. ओके. सेम लेटर्सला पण लागू होते. अल्ट पकडले की ओके, लेफ्ट एरो, राइट एरो केला ना तुम्ही ते लेटर्समध्ये डिस्टन्स कमी जास्त करू शकता. इथून पण करू शकता. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली अल्ट पकडून पण करू शकता. ओके. सो आता हा आपण टेक्स्ट बघायला गेला की थोडासा हे हायलाइट बनत आला. मी हा लेयर सिलेक्ट करतो, ब्रश टूल घेतो आणि तिथे थोडाफार ब्रश मी तिथे यूज केला, जेणेकरून ते हायलाइट होईल. ओके. आता हे झाल्यानंतर आपण काय करूयात, अजून काय आहे, फुल एसी रेस्टॉरंट आणि पार्किंग अवेलेबल. हे करतो मी कॉपी. याची मी केली कॉपी, ड्रॅग केली, पेस्ट करतो. पेस्ट करून आता हे लहानच ठेवतो. थोडंसं अजून साईज लहान करतो. कीबोर्डवरती आय ड्रॉपर प्रेस करून कलर फिल केला याच्यामध्ये. ह्याला मी करणार थोडंसं सेमी बोलच्या जागी एक बोल्ड करूयात आपण. बोल्ड केल्यानंतर मी काय करतो, या ठिकाणी सर्कल्स घेतो. नवीन लेयर घेतली आणि कलर फिल केला. त्याचीच मी अल्ट पकडून कॉपी करतो. ओके, डन. ओके, अल्ट पकडून कॉपी केली म्हणजे 2 इथं मी बुलेट पॉइंट्स टाकले त्याला. थोडंसं अजून डिस्टन्स ह्याच्यामधले वाढवतो मी. अल्ट पकडून डाऊन एरो प्रेस करावं म्हणजे काय होतं, डिस्टन्स कमी जास्त सॉरी म्हणजे खाली वाढणार नाही. ठीक आहे, ते कम्फर्टेबल आहे एवढं बास. त्याच्यानंतर मी जातो इथं आणि पुन्हा जरासं रिसेट मारतो. नंतरही पण थोडासा अजून कमी करतो. 27 आहे, 22 कम्फर्टेबल आहे 22, सो मी 22 ठेवतो आणि थोडंसं खालती. तर आता एवढं लक्षात ठेवा, आता मी ह्या साईडलाच सगळं काम करायलोय. ओके. तुम्ही पण नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळी पण तुम्ही जर बिगिनर असाल, तर त्यावेळी तुम्ही इथं रूलर्स ओपन करायचे आहेत. तर कीबोर्डवरती कंट्रोल आर प्रेस केल्यानंतर रूलर्स येतात. हे तुम्हाला एक अंदाज एवढं डिस्टन्स घ्यायचंच आहे सुरुवातीला. का सांगतो? कारण कसं आहे, जे पण तुम्हाला काही काम करायचं ते तुम्हाला ह्याच्या आतमध्येच करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. मी का सांगतोय, सपोज आता मला हे प्रिंटिंगला द्यायचं आहे.
ओके. तर काही वेळा काय होतं, की प्रिंटिंगच्या वेळी ना, हे कटिंगमध्ये जाण्याची शक्यता असते. या साइडचे ऑप्शन्स किंवा एकदम फ्रेमच्या बाहेर जाण्याची शक्यता असते. सो काय होतंय, सपोज तुम्ही असं ठेवला इथं आणि एखादं प्रिंट केला आणि समजा कटिंगला किंवा पेस्टिंगमध्ये एवढा पार्ट गेला, तर काय होतं ते त्यातलं गायबच झालं. मग ह्याला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून काय करायचं नेहमी, की एवढा एक सेफ एरिया घ्यायचा आणि त्याच्यामध्येच तुमचा टेक्स्ट आणि इमेज आली पाहिजे. आता बघा माझी इमेजचा फेस त्याच्या आतमध्ये आहे. बॉडी जाऊ दे बाहेर, काय प्रॉब्लेम नाही. हे गेलं तर काही प्रॉब्लेम नाही. पण इमेजचा फेस ज्याला मला ज्या इमेजमधलं जे काही हायलाइट करायचं आहे, ते मी प्रॉपरली काय केलेलं आहे, ते मी सेफ एरियामध्येच ठेवलेलं आहे. इव्हन टेक्स्ट पण बघा, प्रॉपरली मी सेफ एरियामध्ये ठेवलेलं आहे. बाहेर मी काहीही केलेलं नाही हे नेहमी लक्षात ठेवा. मी आता ते रिमूव्ह करतो. मला काही गरज नाही, कारण मला आता सवय झाली आहे त्या गोष्टीची. सो मी मॅन्युअली शक्यतो काम करण्याचा प्रयत्न करतोय. सो तुम्ही पण सुरुवातीला थोडं रुलर घेऊनच काम करा. ओके. आता त्याच्यानंतर मी काय करतो, अ, थोडंसं ब्लँक वाटायलंय, सो मी काही थोडेसे एलिमेंट्स ॲड करतो. नवीन लेयर घेऊन कलर फिल केला. कंट्रोल टी थोडंसं साइडली आतमध्ये ह्याचीच मी अल्ट पकडून कॉपी करतो आणि शिफ्ट पकडून मी त्याला रोटेट केलं, इथे ठेवतो. पुन्हा मी कंट्रोल जे केलं, कंट्रोल टी आणि कॉपी काढली त्याची. पुन्हा कंट्रोल जे, कंट्रोल टी आणि कॉपी काढली. ओके. हे आहे ते सगळ्या लेयर्स आहेत. सगळ्याला पकडून कंट्रोल ई प्रेस करायचं, मर्ज होतात. मर्ज झाल्यानंतर मी थोडंसं स्लाइटली कमी करतो. इथं ठेवूयात एक. ओके. इथं वरती एक ठेवूयात. इथे खाली एक ठेवूयात. असे 3 ठिकाणी मी ठेवलेले आहेत. ओके. आता हे झाल्यानंतर बघूया अजून जर काय वाटलं तर आपण ॲड करूया. अजून काय आहे? आता हा जो आहे Instagram आणि Facebookचा त्यांचा आयडिया. आता हा जो आहे हा त्यांचा Instagram आणि Facebookचा आयडिया. सो मी कॉपी करतो. आता माझ्याकडे Insta आणि Facebookचा लोगो नाही आहे. सो मी काय करतो डायरेक्टली Googleवरून तो डाउनलोड करून घेतो. मी ही घेतो इमेज आहे ती कॉपी करतो आणि ते पेस्ट करतो. काय केलं राइट क्लिक करून कॉपी केलं आणि ते कंट्रोल व्ही करून पेस्ट केलं. त्याच्यामधलं मला फक्त काय पाहिजेल आहे, हे 2 वाले लोगो पाहिजेल आहे सुरुवातीचे. ओके. सो मी थोडा टॉलरन्स वाढवतो, एक 15% करतो आणि स्किप करतो. आणि आता मी सिलेक्ट करताना काय केली, व्हाईटवालं सिलेक्ट केलं आहे. मला आतलं सिलेक्ट पाहिजे होतं, राइट? सो कीबोर्डवरती कंट्रोल शिफ्ट आय प्रेस करायचं म्हणजे इनव्हर्ट सिलेक्शन होतं आणि देन कंट्रोल जे. ओके. म्हणजे मला हे 2 ऑप्शन्स मिळाले. आता मी ह्यांना आणि कंट्रोल जे करतो पुन्हा एकदा आणि हे 2 मला ऑप्शन्स मिळाले. ह्यांना मी करतो लहान. ह्याला ठेवतो इथं. ओके. आणि हे येणार इथं. आता कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही एखादा आयडी वगैरे लिहिताय, हा कधीच कॅपिटलमध्ये नसतो. सो नेहमी स्मॉलमध्ये पाहिजे. आणि जेव्हा पण एखादा आयडी लिहिताय, सो त्याला एक इथं तुम्ही त्याला डॅश मारायची. म्हणजे कसं तिथून पुढे तुमचा आयडी स्टार्ट होते, असं कन्सिडर केलं जातं. हे मी करतो, ह्याला कंट्रोल टी करून लहान करतो. ओके, डन. पाहिजेल असेल तर तुम्ही ह्याला ह्याच्यामध्ये पॅचमध्ये पण टाकू शकताय. पण मला वाटत नाही की गरज आहे. ठीक आहे, राहू दे. इथं टेक्स्ट दिसत नाही. सो मी सांगितल्याप्रमाणे काय करतो, बॅकग्राऊंडला गेलो, इथे थोडासा ब्रश मारतो. हां, ठीक आहे, तेवढंच जाणवून येतंय. आता एवढं तर केलेलं आहे आपण. आता अजून टेक्स्ट काय आहे? अल्सो अवेलेबल ऑन अल्सो अवेलेबल ऑन Zomato आणि Swiggy असा त्यांचा तो हे आहे. सो मी काय करतो ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी मी एक इथून बॉक्स घेतला. ह्याला थोडंसं मी ब्लॅक कलर देतो आणि थोडंसं राउंडेड देतो. ओके, म्हणजे त्याचे एजेस मी राउंड केलेले. हवे असेल तर तुम्ही अजून राउंड करा. थोडेसे साइडला राउंड केले. आता हे जे मी करतो कॉपी, ह्याच्यावरती डबल क्लिक करतो आणि पेस्ट करतो. ह्याला वरती घेतली लेयर आणि इथं ठेवतो. ह्याला व्हाईट कलर दिलाय. आता आपल्याला स्विगी आणि झोमॅटोचा लोगो हवा आहे. सो मी ह्याला थोडं लहान करतो. स्विगी दोन्ही एकत्रच असलेल्या भुग्यात म्हणजे झपाट्याशी काम होऊन जाईल. आय थिंक हेच वालं घेऊया. हे करतो कॉपी आणि करतो पेस्ट. आता मला दोन्ही पाहिजेल आहे. सो मी कीबोर्डवरती काय करतो, इथं सिलेक्ट करतो, इथं सिलेक्ट करतो. तर मी बघा बाहेर सिलेक्ट केलं तर काय होणार, की सगळं आतमध्ये घेणार. हे प्रॉपर देणार नाही. म्हणून मी काय करतो, आतमधलं सिलेक्ट करतो. इथलं पण मी आतमधलं सिलेक्ट केलं. देन लॅसो टूल घेतो या ठिकाणी आणि शिफ्ट पकडून हे ॲड करून घेतो. हे पण मी शिफ्ट पकडून ॲड करून घेतो. जरा बाहेर गेलं ठीक आहे, असू दे. आणि कंट्रोल जे प्रेस करतो म्हणजे त्याचं काय होणार, डुप्लिकेट येणार.
आता हे मला थोडंसं जवळ घ्यायचं आहे. म्हणजे जवळ कधी घेऊ शकते मी? ज्यावेळी प्रत्येक दोन्ही ऑब्जेक्ट वेगवेगळ्या लेयरवर असतील त्यावेळी. सो मी एवढा कार्ड सिलेक्ट केला, कंट्रोल जे प्रेस केला, पुन्हा खालचं सिलेक्ट करून डिलीट मारून टाकतो आणि यांना जवळ घेतो. या दोघांना पकडले आणि कंट्रोल टी प्रेस करून थोडीशी साईज कमी करतो. म्हणजे मला इथं दोन्ही लोगोवरती ती मिळाली. डन. ओके. अल्सो अवेलेबल ऑन Zomato आणि स्विगी आणि हे त्यांचं होतं कॉन्टॅक्ट डिटेल्स, जे की मी इथं टाकतो आणि जे फर्स्ट वालं होतं ते हे त्यांचं आलं ॲड्रेस. ओके. सो नंबर पहिल्यांदा घेऊयात आपण आणि देन ॲड्रेस घेऊयात. पेस्ट करतो. आता थोडासा बॉक्स अजून स्लाइटली थोडासा वाढवूयात. अल्सो अवेलेबल थोडंसं लहान करूयात. दोघांना पकडत इथं सरकूयात. आता ह्यांचं लोकेशनचा आणि नंबरचा आयकॉन आपल्याला टाकायचा आहे. सो मी काय करणार, लोकेशनचा आयकॉन मला नेटवरती मिळेल. डायरेक्टली सर्च करायचं लोकेशन. कुठला पण एक घ्या. बेसिकली हा घेतला, कॉपी केला, पेस्ट केला, नवीन लेअरवरती घेतलं. ह्याला मी पुन्हा सिलेक्शन देतो. नवीन लेअर विथ हा येलो कलर पिक करूया आपण. हा कलर देऊया. ओके. सो लोकेशन येणार इथं. देन मोबाईल नंबर. मोबाईल नंबर नसतो, मोबाईल लोगो. याच्यामधला एक चूज करूयात. सिंपल सोबर असावा, जो की असा टाईपचा असावा. सो हाच घेतो मी. करतो कॉपी, पेस्ट. अरे बापरे! कॉपी पेस्ट. आता हे मी उचललो, कंट्रोल जे केलं, ह्याला तुम्ही सिलेक्शन देऊन नवीन लेयर घेऊन त्यात कलर फिल करतो आणि ह्याला मी पुन्हा करणार लहान. लईच लहान झाला, जरासं वाढवूया. जरासं जवळ सरकवतो. ओके. डन. आता माझं हे झालेलं आहे. ओके. आता थोडंसं अजून इथं या ठिकाणी वरती थोडासा ब्लँक स्पेस दिसायला. ओके. थोडंसं इथं आपण काय करूयात, की माझ्याकडे मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवले आहेत. हे दुसऱ्या पेजमध्ये मला टाकण्यासाठी मी ते डाउनलोड केलेले. हे पण आपण त्याच्यामध्ये टाकूयात आता. ओके. सो मी काय करतो, पहिल्यांदा ही घेऊया पनीरवाली. ह्याला करूयात आपण इथं ॲड करूयात. परत एक खालचं बाजूला काढतो. ह्याला ठेवूयात इथं. ही पण एक घेऊयात. ह्याला ठेवूयात इथं. आय थिंक बरोबर बसलंय ते. ओके. आणि काही तिथं टाकण्याची गरज नाही. टाकूयाच. फक्त साईडली की नाही थोडंसं मी इथं साईडली नाही नको, घाण दिसतंय. काढूयात ते. ठीक आहे. डन. एवढं आपण केलंय. आता हे नाही, ह्याला मी वरती घेतो आणि ठीक आहे, बरोबर आहे. असं ठेवूयात आपण. हे 2 केलेलं. आता एवढं 2 केले, पण ह्याला खाली काहीतरी डेप्थ पाहिजे. म्हणजे कशावरती तरी ठेवलंय असं दिसायला पाहिजे. सो मी या ठिकाणी राईट क्लिक करतो. ब्लेंडिंग ऑप्शन्समध्ये कुठे आहे? इथं आहे. सो मी ते ब्लेंडिंग ऑप्शन्समध्ये गेलो. त्याच्यानंतर जातो ड्रॉप शॅडोमध्ये. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही ड्रॉप शॅडो कुठली ब्लॅक कधीच वापरायचं नाही. काय करायचं, जो तुमचा बॅकग्राऊंडला कलर, तो कलर पिक करायचा आणि त्याच्यामधला डार्क शेड तुम्हाला घ्यायचा आहे. ओके. तो ओपॅसिटी कमी आहे. ओपॅसिटी थोडीशी कमी केली. साईज पण लई स्प्रेड झाला. जराशी बरोबर आहे. आता सेम जो आहे, आता ही ती इमेज आहे राईट. याला अल्ट पकडायचं, एक लाईन ड्रॅग करून ह्याच्यावरती आणून सोडायचं. म्हणजे डायरेक्ट त्याला डेप्थ येते. ओके. आता हे झाल्यानंतर इथं जो काय असेल, तो इथं कस्टमरचा लोगो येणार. मी टाकतो इथं कॅफे किंवा कॅफे नाही म्हणता येईल त्याला. काय म्हणतात त्याला? रेस्टॉरंट. रेस्टॉरंट लोगो. मी ह्याला इथं करतो लहान. इथे घेतो बॉक्स, कलर फिल केला. हे टेम्पररी करतोय काय? हे काय आपलं लोगो नाही आहे हा कुठला. ओके. हे आपण आता केलेलं. आता अजून काय करूयात, मला वाटतं की अजून थोडेसे एलिमेंट्स ॲड करूयात आपण ह्याच्यामध्ये. एलिमेंट्स म्हणजे काय, की लाईक ह्याला कुठे ह्याला ठेवूयात कुठं. आय थिंक कम्फर्टेबल आहे तिथेच ठेवूया. आता काय एलिमेंट्स ॲड करूयात आपण, की बेसिकली असं वरून काहीतरी पडालं, जसं की पान काहीतरी काय म्हणतात त्याला. ठीक आहे, काहीतरी पडायला असं दाखवत आपण मिरची वगैरे. सो त्यासाठी मी जातो Googleवरती. हे पी-एन-जी टाकूयात. या ठिकाणी मिळतात कुठलं पण एक घ्या. मी घेतो हे.
आता बघा ज्यावेळी पण एखादा पी-एन-जी असेल त्याला तुम्ही कॉपी पेस्ट करू शकत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला आय थिंक करू शकतो नवीन व्हर्जनमध्ये. सो चेक करूयात. करतो कॉपी. हां, पेस्ट करू शकतो. येस, डन. ओके. आता मी ह्या ठिकाणी स्लाइडली थोडंसं लहान करतो साहेबांना. इथं ठेवूयात. याला कंट्रोल टी करा. बॅलन्स करता आलं पाहिजे की कुठं काय ठेवायचं. हां, ओके. ह्या 2 ठिकाणी ठेवतो. आता ह्यांना मी काय करतो सिलेक्ट केलंय. फिल्टर्समध्ये जाणार, ब्लरमध्ये जाणार आणि मोशन ब्लर. मोशन ब्लर केल्यानंतर ते पडल्यासारखा इफेक्ट येतो त्याला. जरासं साइडनी कमी करूया. आता तो इफेक्ट सेम ह्याला अप्लाय करायचा असेल कीबोर्डवरती कंट्रोल अल्ट एफ मारायचा. म्हणजे त्याला तो अप्लाय होतो. ओके. आता आपल्याला घ्यायची आहे मिरची घेऊयात. कोणती पण एक घ्या. मी ही वाली घेतो. ही करतो कॉपी. पेस्ट करतो. आणि आता मी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकतो. ओके. ह्याला मी स्लाइटली कमी केलं. ह्याला मी फिरवतो. व्हर्टिकली फ्लिप केलं थोडंसं असं ठेवतो. आणि बघूया. पहिल्यांदा कंट्रोल आल्ट एफ प्रेस करतो म्हणजे ते पण पडल्यासारखं वाटणार. अजून नाही. सो कीबोर्डवरती मोशन ब्लरमध्ये जातो. ब्लर, मोशन ब्लर. ओके. ह्या ठिकाणी मी त्याला राईट क्लिक करतो. आता हे जो मास्क आहे याला राईट क्लिक करायचं आणि अप्लाय मास्क लेयर करायचं. म्हणजे त्याला तो मास्क अप्लाय होतोय आणि फिल्टरमध्ये जाऊन मोशन ब्लर करायचं. म्हणजे ते पडल्यासारखं वाटतंय. आता याला मी ठेवतो जरासं इथं आणि याला इथं ठेवतो. मग इथं ठेवूयात. ओके. हां, वरती ठेवूयात त्याला आणि याला जरासं साईडने अजून साहेबांना बाजूला करूयात. मेन्यू काढला. एवढा सगळा पार्ट हा पकडतो आणि ठीक आहे. आताच घेऊया साहेबांना. आता कांद्याचा पीस घेऊयात. ओनियन स्लाइस पी-एन-जी. कोणतं पण घ्या. सपोज मी हा वाला घेतलाय. करतो कॉपी. पेस्ट केलाय. याला कंट्रोल अल्ट एफ प्रेस केलं. पडताना वाटलं ठीक आहे. आता मी याला करतो लहान थोडंसं. साईडली इथं एक थोडं टाकूयात. हां, बस जास्त नको करायला नाहीतर ते कचरा होईल. आय थिंक इट्स कम्फर्टेबल. आता कम्फर्टेबल आहे. थोडंसं ह्याला पण लहान. हे लोगो चेंज करूया. हे काय व्हायलं की कलरमध्येच वेगळे वाटायला निस्तळ वाटायलंय. सो मी काय करतो डायरेक्टली जातो. तर मी टाकतो सोशल Facebook अँड Instagram लोगो. असे घेऊयात याच्यामध्ये हेच घेऊयात. ह्याला करतो कॉपी. जाऊन पेस्ट केला. आता काय करतो मी याला डायरेक्टली बाहेरचं उडवून टाकतो. आणि डायरेक्टली मी ठेवतो असं. बरं पडेल. हे कम्फर्टेबल आणि थोडंसं छान वाटतं दिसायला. हे परफेक्ट. आय थिंक हे बरोबर बसलं आता. ओके. आता हे आपली पूर्ण डिझाइन एक तयार झालेलं आहे. आता हे आपण मेन्यू कार्डचं फ्रंट डिझाइन केलेलं आहे. ओके. दुसऱ्या आपण बॅक साइडचं पण डिझाइन बघायचं आहे, पण मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ करत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ओके. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.